मनोहर मामांच्या दर्शनासाठी 11,000 रुपये द्यावे लागत होते। मनोहर मामा भोसलेंचे राजकीय पुढाऱ्यांसोबतचे फोटो आता व्हायरल झालेले आहेत। करमाळ्याच्या 27 एकरात मामांचा आश्रम आहे। व्यवसायात भरभराट आणून देतो म्हणून 50,000ची फसवणूक करणाऱ्या मनोहर मामा भोसले यांच्या दर्शनासाठी 11,000 रुपये मोजावे लागत होते। विशेष म्हणजे मनोहर मामा यांचा करमाळा तालुक्यातील घोटी येथे 27 एकराचा आलिशान आश्रम आहे। दर अमावस्येला मनोहर बाबांचा या ठिकाणी दरबार असायचा। या ठिकाणी व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी लोकांची मोठी गर्दी असायची। अशोक खरातचं प्रकरण ताजं असताना आपण बघितलं तर भोंदू महाराजांचं सुद्धा पेव फुटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि काल जे मनोहर मामा जे स्वतःला प्रति बाळूमामा म्हणून समजले जात होते त्यांच्यावर सुद्धा काल आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। आणि मी आता त्यांच्या करमाळा तालुक्यातील घोटी गावामध्ये आहे। हेच ते त्यांचं आलिशान आश्रम आहे की त्या ठिकाणी राजकीय नेत्यांची रेलचेल असते। आपण पाहिलं तर राजकीय नेत्यांबरोबर स्थानिक आमदार लोक वगैरे सुद्धा येत असतात। कारण काल गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाली। आज त्यांच्या जे रिसॉर्ट आहे आलिशान जे आहे त्या इथं लोक ह्यासाठी येत होते आणि आज तो पोलिसांचा कडोकट बंदोबस्त आहे की तिथं आत कोणालाही जाता येत नाही, बाहेरच्या बाहेर आणि आतल्या आत अशा पद्धतीचं या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। काल त्यांना अटक झाली होती आणि मी आज घोटी गावामध्ये आहेत। घोटी गावचे सरपंच माझ्या बरोबर आहेत की काय सांगाल सरपंच साहेब, काय नक्की प्रकार आहे इथला? असं आहे की गेल्या 5-6 वर्षापासून हा मनोहर मामा भोसलेंचा इथं आश्रम त्यांनी सुरू केलेला आहे। त्याच्या अगोदर करमाळा तालुक्यातल्याच आमच्या तालुक्यातल्याच उंदरगाव त्यांचा आश्रम सुरू होता। तिथं त्यांच्यावर काही फसवणुकीचे काही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथलं बंद करून इथं सुरू केलं। ही पार्श्वभूमीच आम्हाला माहित असल्यामुळे आमच्या स्थानिक किंवा मी किंवा आमच्या गावातले स्थानिक नागरिक त्यांच्या कोणीही संपर्कात नव्हते। परंतु त्यांनी इथं जमीन 27 एकर घेतली। 27 एकरामध्ये गुरसुद्धा चरत नव्हती, म्हणजे अशा पद्धतीचा माळ अशी जमीन होती। प्रचंड खर्च करून त्यांनी इथे जमीन व्यवस्थित केली, बांब्याच्या वगैरे बागा लावलेत, बांधकाम वगैरे केलेले आहेत। आणि मग शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर त्यांचे काही वाद ज्यावेळेस झाले त्यावेळेस आम्हाला इथं 3-4 वेळेस त्यांच्या वादासाठी म्हणून आम्हाला इथे यावं लागलं। परंतु त्यांच्या आश्रमाच्या बाबतीमध्ये येणारे तर सगळे बाहेरचेच लोक होते, सगळे मोठे राजकीय क्षेत्रातले, औद्योगिक क्षेत्रातले मोठे लोक येणार होते। आणि मुळातच ग्रामीण भागातल्या आमच्या लोकांच्या समस्याच काय असणार की जेणेकरून यांच्याकडून सोडवून घ्यायच्या। मुळात मी स्वतःच पुरोगामी विचाराचा असल्यामुळे आणि त्यांची पार्श्वभूमी माहित असल्यामुळे आमच्या गावातले कोणी स्थानिक नागरिक त्यांच्या संपर्कात नव्हते। कोण कोण येत होते इथं? आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती, सगळ्या महाराष्ट्राने त्यांचे फोटो सगळे पाहिले, सगळे नेते मंडळीचे पाहिले। ते मीच नाव त्यांचं घ्यावं असं काही नाहीये, परंतु ह्या सगळ्या मंडळींची नियमितपणे वर्दळ इथं असते आणि त्यांच्या ह्याच्यावर हे आश्रमाचं ह्यांचं काम चाललेलं असतं। कधी चालतं हे सगळं काम? हे साधारणतः दररोजही त्यांचं काम चालूच असतं, परंतु अमावस्या किंवा काही दत्त जयंतीचे वगैरे जे असे मोठे उत्सव असतात त्यावेळेस मात्र 200-200, 300-300 गाड्या आणि मोठे सगळे व्हीआयपी लोक येऊन इथं त्यांचं कार्यक्रम चाललेले असतात। माऊली डांगे, पुढारी न्यूज, घोटी, करमाळा।